नमस्कार मैत्रिणींनो. आज 1 जानेवारी आहे, नवीन वर्षाची सुरुवात. म्हणून मी आज तुम्हाला माझा डेली रुटीन दाखवणार आहे. खूप जण म्हणतात नवीन वर्ष नवी सुरुवात. तर चला बघूया माझा दिवस कसा सुरू होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आज मी बनवते साधं पण चविष्ट जेवण. घरचं जेवण म्हणजेच प्रेमच असतं. वांग्याची आमटी आणि पाथर्डीची भाजी, खीर आणि गरमागरम चपाती. घरचं जेवण म्हणजेच खरं सुख, नाही का? चला तर मग तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आज तुम्ही काय बनवलेलं आहे. कितीही काम असलं तरी स्वतःसाठी वेळ काढलाच पाहिजे, हो ना? चला तर मग तुम्हा सर्वांना 1 जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात सगळ्यांचं आयुष्य सुखाचं जावो, आरोग्य चांगलं राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. आज मी केली आहे पारंपरिक पद्धतीची वांग्याची आमटी. झणझणीत आणि खूप टेस्टी. ही आमटी खाल्ली, भातासोबत खाल्ली की खूप मजा येते. आणि हे बघा, आणि ही पातर्डीची भाजी. या पातर्डीच्या भाजीमध्ये मी लसूण चेचून घालते आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ भिजवून घालते. तुम्ही कशी करता मला नक्की सांगा. मी तर याच पद्धतीने करते. तेलामध्ये कांदा जरा थोडासा परतून घेते, लाल होईपर्यंत तो कांदा परतते. नंतर त्याच्यामध्ये मी लसूण घालते. लसूण घातल्यानंतर मग ती डाळ भिजवलेली असते ती डाळ टाकते आणि नंतर मग भाजी टाकते. भाजी अशी छानशी अशी शिजलेली आहे, खूप टेस्टी झालेली आहे. एकीकडे माझी वांग्याची आमटी पण झालेली आहे. ही बघा, ही वांग्याची आमटी म्हणजे तयार झालेली आहे. भाताबरोबर खूप टेस्टी लागते. आणि पटकन चपात्या व्हाव्या म्हणून मी ही आधी गोळ्या करून घेते, का तर माझा गोटू मध्ये मध्ये खूप करतो. मग चपात्या मला फास्ट लाटता येत नाहीत, मध्ये मध्ये करतो त्यामुळे. आणि कंटिन्यू तवा रिकामा राहत नाही, कंटिन्यू चपाती पडते. तेव्हा मी ही ट्रिक आधी वापरते. तुम्ही काय करताय मला नक्की सांगा. ही बघा माझी चपाती फुगलेली आहे. आणि चला तर मग चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत आणि गरमागरम चपात्या अशा बनलेल्या आहेत. पण आज गोड जेवण म्हटलं करूया, मग मी आज हा मेनू केला. तर एकीकडे आमच्या गोटूनी केस कापून आणले त्याच्या पप्पाने गोटूचे. 2-3 वेळा नेला तर तो रडला. मग आज तो शांत बसला म्हणून त्याचे आज केस कट करून आणले. येताना त्यांना थोडासा खाऊ आणलेला. चला मग त्याला पण अंघोळ पप्पाने त्याच्या घातली छानशी. मी त्याचं आवरल्यानंतर मग मध्येच मला काम लागलं मोठं की इस्त्री करायचं. आणि मध्येच इस्त्री करायला लागली शर्टची. आणि मध्येच काम काहीतरी वाढवून ठेवलेलं आहे. आणि गोडामध्ये मी घरची बनवलेली खीर आहे. जेवणानंतर थोडंसं गोड म्हणजे दिवस छान जातो, नाही का? चला तर मग बाय बाय.